सध्या सणवाराचे दिवस सुरू आहेत। सगळीकडे सणाचा उत्सव आनंद दिसत आहे। सणवार म्हटल्यावरती घराची साफसफाई ही ओघाने आलीच। सणवार यायच्या आधी आपण एकूणच संपूर्ण घराची साफसफाई करत असतो। श्रावण महिना सुरू असून जन्माष्टमीची तयारी रंगली आहे। श्रीकृष्ण जयंती साजरी झाली की वेध लागतात ते बाप्पांच्या आगमनाचे। तर आपल्या सगळ्यांच्याच घरात एक छोटंसं देवघर असतं। हे देवघर लाकडी किंवा संगमरवरी असते। घराप्रमाणेच आपले देवघर देखील दररोज स्वच्छ करावे लागते। देवघरात आपण अगरबत्ती धूप लावतो, देवदेवतांना आपण हळद कुंकू वाहतो। या सगळ्या गोष्टींमुळे देवघर काही वेळा अस्वच्छ होते। यासोबतच काही वेळा देवघरात तेलाचे चिकट डाग पडतात। तर या सगळ्या गोष्टींमुळे देवघर अस्वच्छ दिसते। त्यातही जर आपले देवघर हे पांढरे संगमरवराचे असेल तर त्याची अधिकच काळजी घ्यावी लागते। पांढरे संगमरवराचे देवघर हे दिसताना अतिशय सुंदर दिसते, पण त्याची तितकीच स्वच्छता ठेवणे कठीण काम असते। तर या सणावाराला आपले देवघर हे सुंदर आणि आकर्षक दिसावे ही प्रत्येकाची इच्छा असते। तर या संगमरवरी देवघरातील तेलाचे चिकट डाग, अगरबत्ती धूप यांचे काळे डाग, त्याचबरोबर हळदी कुंकवाचे डाग पटकन दिसून येतात। त्यामुळे संगमरवरी देवघर हे स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। देवघराची स्वच्छता करताना आपण कोणती काळजी घ्यावी, वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते। देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे पाहिल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे। सणवाराच्या निमित्ताने किंवा एरवी रोज आपण देवघरामध्ये दिवा तर नक्कीच लावत असतो। त्यामुळे या संगमरवरी मार्बलवरती तेलाच्या चिकट डागांच्या खुणा राहतात। जेव्हा असे होते तेव्हा अनेक प्रयत्न करूनही हे चिकट तेलाचे डाग जात नाहीत। किती घासले पुसले तरी हे तेलाचे हट्टी डाग सहजपणे निघत नाहीत। खरं तर देवाऱ्याची साफसफाई ही दररोज पूजा करण्यापूर्वी करायला हवी, परंतु आठवड्यातून एकदा तरी देवघराची स्वच्छता करायलाच पाहिजे। त्यातली त्यात ही स्वच्छता तुम्ही शनिवारी नक्कीच करू शकता। शनिवारच्या दिवशी देवघराची स्वच्छता केल्याने घरातील कष्ट दूर होतात। शनिवारी देवघराची स्वच्छता करताना त्यावरती आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे। त्यामुळे संपूर्ण घर आणि देवघर शुद्ध आणि सकारात्मक होतं। बऱ्याच घरांमध्ये देवारे हे लाकडी असतात, त्यामुळे देवारा पाण्याने कधीही धुवू नये। असे केल्याने त्याचा पृष्ठभाग ओलाव्याने फुगू शकतो। तेव्हा 1 कप पाण्यामध्ये 1 ते 2 चमचे व्हिनेगर मिसळा आणि देवाऱ्यावरती आपल्याला स्प्रे करायचा आहे आणि नंतर कापसाने किंवा एखाद्या सुती कपड्याने आपण लाकडी देवारा पुसून काढू शकतो। आणि त्यानंतर आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये 6 ते 7 तास आपल्याला हे देवघर सुकवायचं आहे। त्यामुळे लाकडात बुरशी वाळवी पूर्णपणे नाहीशी होते। इथे पहा, माझं जे संगमरवरी देवघर आहे त्याच्यामध्ये अशा पायऱ्या आहेत। त्या पायऱ्यांखाली अशी बरीचशी म्हणजे तांदूळ असतील, अक्षदा असतील, त्याचबरोबर हळदी कुंकू आणि फुलं यांचे काही भाग या पायऱ्यांखाली अडकले आहे। तर देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू आपण जरूर ठेवायचा आहे। तो झाडू आपल्याला आपल्या घरामध्ये वापरायचा नाही, तो फक्त आपल्याला देवघर साफ करण्यासाठी ठेवायचा आहे। देवघराची साफसफाई करताना लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हे आपल्याला काम शनिवारी करायचं आहे। देवघराची सफाई आपल्याला चुकूनही गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी करायची नाही। बरोबर, आपण जेव्हा देवघराची साफसफाई किंवा स्वच्छता करत असतो तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती किंवा फोटो आपल्याला जमिनीवरती ठेवायचे नाहीत, तर त्यांना आपल्याला एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा स्वच्छ कपड्यावरती ठेवायचे आहेत। संगमरवरी देवघर स्वच्छ करण्यासाठी इथे मी एक इनो जे छोटं सॅशेट मिळतं ते घेतलेलं आहे। 1 इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं विम लिक्विड, जे आपण भांडी घासण्यासाठी कोणतंही लिक्विड वापरत असू ते लिक्विड घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहत असाल असा बराचसा फेस होतो आणि त्याच्यानंतर पटकन आपल्याला हा फेस किंवा हे घट्टसर पेस्ट बनवून आपल्याला पूर्ण मंदिरावरती ही पेस्ट लावून घ्यायची आहे, किंवा जिथे जास्तीचे डाग असतील तिथे आपल्याला ही पेस्ट छान अशी लावून द्यायची आहे। 10 ते 15 मिनिटं ही पेस्ट आपल्याला डागांवरती किंवा मंदिरावरती अशीच लावून ठेवायची आहे। मऊ स्पंजचा किंवा स्क्रबरचा वापर आपण मंदिर घासण्यासाठी करणार आहोत। तर तुम्ही लोखंडी जर ते तारेची घासणी मिळते, स्क्रबर मिळतो, तो जर वापरला तर आपल्या मंदिरावरती स्क्रॅच पडू शकतात आणि त्यानंतर मंदिराची चमक ही
निघून जाते, तर अशा मऊ काथ्याचा किंवा स्क्रबरचा वापर आपल्याला मंदिर स्वच्छ करण्यासाठी करायचा आहे। तर मंदिर बरंचसं खराब झाल्या कारणाने मी हे सोल्युशन किंवा ही पेस्ट मी अजून एकदा बनवत आहे। तर इनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं विम लिक्विड जेल आणि एक लिंबू पिळून घेणार आहे आणि हे सर्व मंदिराला आपण लावून 10 ते 15 मिनिटं ही पेस्ट मंदिरावरती अशीच ठेवून द्यायची आहे। मंदिराला ही पेस्ट लावत असतानाच बरेचसे काळे डाग किंवा काळपटपणा निघताना तुम्हाला नक्कीच दिसेल। बेकिंग सोडा आणि विनेगर एकत्र मिक्स करून त्याची पेस्ट बनवूनही आपण मंदिर साफ करू शकतो। विनेगर नसेल तर आपण नक्कीच लिंबाचा वापर करू शकतो। जर मदतीसाठी कुणी असेल तर हे मंदिर उचलून आपण पाण्याच्या ठिकाणी स्वच्छ करून घेऊ शकतो। ते 15 मिनिटं ही पेस्ट अशीच लावून ठेवल्यानंतर एका आपल्याला पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये असा स्पंज बुडवून ह्या पाण्याच्या साहाय्याने गरम पाण्याच्या साहाय्याने हे मंदिर आपल्याला पुसून काढायचं आहे। गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे जे तेलकटपणा किंवा तेलकट डाग असतील तर ती निघण्यासाठी खूप मदत होईल। स्वच्छ पाण्याने पुसून काढल्यामुळे जे साबणाचे डाग असतील किंवा जे आपण सोडा वापरला होता त्याचे जे डाग असतील ते निघण्यासाठी मदत होते आणि त्यानंतर आपण मऊ किंवा कोरड्या कपड्याचा वापर करून हे संगमरवरी मंदिर पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि फॅन लावून हे मंदिर आपण सुकवून घेणार आहोत। किंवा उन्हामध्ये ठेवण्याची जर सोय असेल तर हे मंदिर तुम्ही उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे। कोरड्या कपड्याने मी इथं मंदिर पुसून घेणार आहे। तर इथे पहा मंदिर छान असं क्लीन करून सुकवून आणि कोरड्या कपड्याने पुसून झालेलं आहे। खूप छान आणि स्वच्छ असं आपलं संगमरवरी मंदिर निघालेलं आहे। तुमचे पांढरी संगमरवरी मंदिर सर्वोत्तम दिसण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी नेहमीच साफसफाई आणि देखभाल करायची आहे। सतत काळजी घेण्यासाठी काही टिप्स आहेत। तर तुमच्या संगमरवरी मंदिराला दररोज किंवा आवश्यकतेनुसार मऊ कापड किंवा पंख डस्टर वापरून धूळ आपल्याला साफ करायची आहे। त्यामुळे घाण आणि कचरा जमा होण्यास प्रतिबंध होईल। त्याचबरोबर आपण जेव्हा देवपूजा करत असतो किंवा धार्मिक वस्तू हाताळताना किंवा कोणतीही पूजा करत असताना आपल्याकडून मंदिराला हळदी कुंकाचे हात किंवा जर हाताला तेल लागलं असेल तर ते व्यवस्थित कापडाला पुसून त्यानंतरच आपल्याला पूजा करायची आहे। त्यामुळे देवपूजा करताना नेहमी हात आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत आणि त्याची खात्री करायची आहे। जर तुमच्या संगमरवरी मंदिरात गुंतागुंतीचे कोरीव काम किंवा नाजूक काम असेल तर ते भाग आपल्याला हळूवारपणे स्वच्छ करून मऊ ब्रश आपल्याला त्यासाठी वापरायचा आहे। नियमितपणे आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे। तर या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं संगमरवरी मंदिर हे बऱ्याच दिवस असंच स्वच्छ राहणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच दिवस हे असंच पांढरं शुभ्र राहील। स्वच्छ आणि सुस्थितीत संगमरवरी मंदिर तुमच्या राहण्याच्या जागेचे सौंदर्य वाढवेल आणि मंदिराकडे पाहिलं की आपल्याला प्रसन्न वाटेल। कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।